हाय हॅलो नमस्कार मंडळी. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लवकट्टा या चॅनलवर स्वागत आहे. आपण आज ईश्वरी अर्णवची लव्ह स्टोरी या कथामालिकेचा 20वा भाग पाहणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया. अर्णव आणि ईश्वरीचा गाडीचा ताफा जेव्हा महाजनवाड्याच्या भव्य प्रवेशद्वारापाशी येऊन थांबला तेव्हा तिथलं वातावरण पाहून असं वाटत होतं की जणू एखादा सण साजरा होत आहे. अर्णवच्या आयुष्यात ईश्वरीचं येणं हे केवळ एक लग्न नव्हतं, तर एका नव्या पर्वाची सुरुवात होती. गाडीचा दरवाजा उघडण्याआधीच बाहेर फटाक्यांची प्रचंड आतषबाजी सुरू झाली. आकाशात रंगीबेरंगी कारंजी फुलत होती. त्यांचा आवाज जणू अर्णवच्या घराच्या भिंतींनाही सांगत होता की आज या घराची राणी आली आहे. गाडीतून अर्णव आधी उतरला आणि त्याने अतिशय रुबाबाने ईश्वरीला हात देऊन बाहेर काढले. ईश्वरीने जसं पाऊल जमिनीवर ठेवलं तसं तिची नजर समोरच्या भव्य बॅनरवर पडली. तिथे मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, सून नाही सोन पावलांनी लेक आली. हे वाक्य वाचताच ईश्वरीच्या डोळ्यात डोळे पाणावले. तिला सासरच्या घरी इतकं प्रेम मिळेल याची कल्पनाच नव्हती. वाड्याच्या उंबरठ्यापासून ते अंगणापर्यंत गुलाबाच्या पाकळ्यांचा सडा घातला होता आणि बाजूला अत्यंत सुबक रंगीबेरंगी नक्षीच्या मोठ्या रांगोळ्या काढल्या होत्या. प्रवेशद्वारावर अर्णवची मावशी सोन्याच्या आरतीचं ताट घेऊन उभ्या होत्या. त्यांनी अर्णव आणि ईश्वरीला समोर उभं केलं आणि त्यांचं औक्षण करायला सुरुवात केली. निरांजनाच्या मंद प्रकाशात ईश्वरीचं रूप अधिकच उजळून दिसत होतं. औक्षण झाल्यावर मावशींनी एक भाकरीचा तुकडा आणि पाणी त्यांच्यावरून ओवाळून टाकलं, जेणेकरून कोणाचीही दृष्टी या जोडप्याला लागू नये. सुखी राहा, दूध दुभत्याचं तुमचं घर भरलेलं राहू दे, अशा शब्दात त्यांनी ईश्वरीचं स्वागत केलं. आता वेळ होती ती म्हणजे सुनबाईंच्या परीक्षेची. अर्णवच्या चुलत बहिणी आणि काही मैत्रिणींनी दारातच अडवून धरलं. ईश्वरी बहिणी, उखाणा घेतल्याशिवाय आत प्रवेश मिळणार नाही, त्या खोडकरपणे म्हणाल्या. अर्णवने त्यांच्याकडे डोळे वटारून पाहिलं, पण त्या नंदा होत्या, त्या काही ऐकायला तयार नव्हत्या. अर्णव दादा, तू मध्ये बोलायचं नाही, आज बहिणींची पाळी आहे. ईश्वरी आधी थोडी लाजली. तिने आपला नऊवारीचा पदर सावरला आणि अर्णवकडे एक मिश्किल कटाक्ष टाकला. मग तिने अतिशय गोड आवाजात एका कवितेसारखा उखाणा घेतला. माहेरच्या अंगणात चिमण्यांचा चिवचिवाट, माहेरच्या अंगणात चिमण्यांचा चिवचिवाट, सासरच्या वाटेवर फुलांचा थाट. आणि अर्णवरावांचे नाव घेते महाजन कुटुंबाच्या अंगणात सुरू झाली सुखाची वाट. तिचा हा उखाणा ऐकून सर्वांनी टाळ्या वाजवल्या. आता सगळ्यांनी अर्णवच्या मागे तगादा लावला. दादा, आता तुझी पाळी, तुलाही उखाणा घ्यावाच लागेल. अर्णव वैतागल्याचं नाटक करू लागला. अरे, मला कुठे हे उखाणे बिखाणे जमतात, मला काही येत नाही, जाऊ द्या ना. पण अर्णवचे मित्र आज सोडायला तयार नव्हते. त्याचे 2-3 मित्र त्याच्या जवळ आले आणि त्याच्या कानात कुटपुटले. अरे लाजू नकोस, आम्ही देतो तुला लिहून. अर्णवने गळ्यातील म्हणजे शेरवानीचा तो जो गळा होता तो थोडा ढिला केला. एक दीर्घ श्वास घेतला आणि ईश्वरीच्या डोळ्यांमध्ये बघून त्याने उखाणं घ्यायला सुरुवात केली. संसार आहे आम्हा दोघांचा, आम्ही दोघांनी तो सावरायचा. आणि जर ईश्वरीने कधी घरामध्ये पसारा केला तर तिचा हा अर्णव आहे ना, तो सगळा पसारा सावरायला. अर्णवचा हा मजेशीर आणि रोमॅन्टिक उखाणा ऐकून संपूर्ण वाड्यात हशा पिकला. ईश्वरीने खोट्या रागाने अर्णवकडे पाहिलं, पण तिच्या ओठांवर हसू होतं. मित्रांनी अर्णवच्या पाठीवर थाप मारली आणि वहिनींना वाड्यात घेण्याची परवानगी दिली. आता तो मुख्य क्षण आला. उंबरठ्यावर धान्याने भरलेला तांब्या ठेवला होता. ईश्वरीने आपल्या उजव्या पायाने अत्यंत नाजूकपणे तो तांब्या आतल्या बाजूला लोटला आणि धान्याच्या त्या दाण्यांसोबतच घरात समृद्धी आली अशी भावना सर्वांच्या मनात होती. त्यानंतर तिने बाजूला ठेवलेल्या कुंकवाच्या ताटात आपले दोन्ही पाय ठेवले आणि पांढऱ्या शुभ्र कापडावर आपल्या लाल पावलांचे ठसे उमटवत ती हॉलमध्ये चालू लागली. ईश्वरीचे पावलांचे ते ठसे म्हणजे या घरावर उमटलेली कायमस्वरूपी प्रेमाची मोहर होती. त्या लाल पावलांच्या ठशांनी चालत ईश्वरीला थेट देवघरात नेण्यात आले. तिथे अर्णव आणि ईश्वरीने मिळून कुलदेवतेसमोर नतमस्तक होऊन दिवा लावला. अर्णवने ईश्वरीचा हात धरून देवाचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर त्यांनी घरातल्या सर्व वडीलधाऱ्या मंडळीच्या पाया पडून नमस्कार केला. अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद देताना अर्णवच्या मावशीच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू होते.
ईश्वरी आता अधिकृतपणे महाजन कुटुंबाची मोठी सून झाली होती. अर्णवने तिला आपल्या बाजूला उभं केलं आणि सर्व पाहुण्यांना अभिवादन केलं. महाजन वाड्याच्या भिंती आज एका नवीन नात्याच्या स्वागतासाठी आनंदाने न्हाऊन निघाल्या होत्या. गृहप्रवेशाचा हा सोहळा केवळ एक विधी नव्हता, तर तो ईश्वरीच्या नवीन आयुष्याचा एक भव्य आणि गौरवपूर्ण श्रीगणेशा होता. अशा प्रकारे ईश्वरीचा गृहप्रवेश अत्यंत थाटामाटात, आनंदी वातावरणात आणि रोमॅन्टिक उखाण्यांनी संपन्न झाला. लग्नाच्या धावपळीनंतर आणि गृहप्रवेशाच्या त्या भव्य सोहळ्यानंतर संपूर्ण महाजनवाडा आता हळूहळू शांत झाला होता. विधीनुसार दुसऱ्या दिवशी सकाळी घरात सत्यनारायणाची पूजा आणि कुलदेवतेचा गोंधळ होता. शास्त्राप्रमाणे पूजेच्या आधी पती पत्नीने एकत्र एका खोलीत झोपायचे नसते. त्यामुळे अर्णव आणि ईश्वरीला वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहण्याचे आदेश देण्यात आले होते. ईश्वरीला अर्णवच्या बहिणीच्या खोलीमध्ये पाठवण्यात आले होते, तर अर्णव आपल्या जुन्या खोलीत एकटाच होता. रात्रीचे 2 वाजले होते. ईश्वरीला झोप येणं तर लांबच होतं. तिला त्या नवीन खोलीमध्ये आणि नवीन वातावरणात करमतच नव्हतं. तिने खिडकीतून बाहेर पाहिलं तर पौर्णिमेचं चांदणं संपूर्ण अंगणात पसरलं होतं. तिची नजर अर्णवच्या खोलीच्या खिडकीकडे गेली. तिथला दिवा अजूनही चालू होता. अचानक तिच्या फोनची स्क्रीन उजळली. अर्णवचा मेसेज होता. झोपली नाहीस ना? गच्चीवर ये, मला तुला बघायचं आहे. ईश्वरीचं हृदय धडधडू लागलं. तिने हळूच दरवाजा उघडला आणि कोणाची नजर पडू नये म्हणून पाऊल न वाजवता ती पायऱ्या चढून गच्चीवर पोहोचली. गच्चीवर थंड हवा सुटली होती. समोर अर्णव रेलिंगला टेकून उभा होता. त्याने पांढरा कुर्ता घातला होता आणि चांदण्यांच्या प्रकाशात तो अधिकच देखणा दिसत होता. ईश्वरीला पाहताच त्याच्या चेहऱ्यावर एक आश्वासक हसू आलं. अर्णव, कोणी पाहिलं तर? उद्या पूजा आहे. आपल्याला लांब राहायला सांगितलं आहे ना? ईश्वरीने जवळ या दबक्या आवाजात विचारलं. अर्णवने तिचा हात पकडून तिला स्वतः जवळ ओढलं. पूजा सकाळी आहे. आता रात्र आपली आहे. आणि तसंही मला माझ्या बायकोला भेटण्यासाठी कोणाच्या परवानगीची गरज नाही, अर्णव मिश्किलपणे मांडला. दोघेही गच्चीवरच्या त्या बाकड्यावर बसले. शांतता होती. फक्त दूरवर कुठेतरी रातकिड्यांचा आवाज येत होता. ईश्वरीने अर्णवच्या खांद्यावर डोकं टेकवलं. अर्णव, आज किती काही घडलं ना? सकाळी मी माझ्या घरी होते आणि आता मी महाजन झाले आहे. सगळं स्वप्नासारखंच वाटतंय. अर्णवने तिच्या हातावर आपले ओठ टेकवले. हे स्वप्न नाही ईश्वरी, हे आपलं सत्य आहे. तू आज जेव्हा गृहप्रवेश करताना तो तांब्या लोटला ना, तेव्हा मला जाणवलं की माझं घर आता खऱ्या अर्थाने घर झालं आहे. तुझा तो उखाणा आजही माझ्या कानात घुमतोय. ईश्वरी हसली. आणि तो तुमचा पसारा सावरण्याचा उखाणा? सगळे किती हसत होते. तुम्ही खरंच माझा पसारा सावरणार का? अर्णवने तिच्या डोळ्यांमध्ये पाहिलं. फक्त तुझा पसाराच नाही, तर तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडचण, प्रत्येक संकट मी सावरणार. ईश्वरी, तू माझ्यासाठी जे माहेर सोडलं आहेस त्याची किंमत मी कधीच विसरणार नाही. तू इथे जितकी खुश होतीस त्यापेक्षा जास्त प्रेम तुला इथे मिळेल. त्या थंड हवेत आणि चांदण्याच्या साक्षीने त्यांच्या गप्पा रंगात आल्या. अर्णवने तिला ऑफिसच्या काही आठवणी सांगितल्या, तर ईश्वरीने तिला लहानपणीच्या काही गमती सांगितल्या. अर्णवने हळूच ईश्वरीच्या गळ्यातील मंगळसूत्राला स्पर्श केला. हे खूप शोभून दिसते तुला. आता तू अधिकृतपणे माझी झाली आहेस. ईश्वरीला खूपच सुरक्षित वाटत होतं. लग्नानंतरची ही पहिलीच शांत वेळ होती, जिथे त्यांना एकमेकांशी मनमोकळेपणाने बोलता येत होतं. उद्याची पूजा संपली की मग आपण खऱ्या अर्थाने एकत्र असू, अर्णवने म्हटलं. आणि त्याने ईश्वरीच्या कपाळावर एक हळूवार चुंबन घेतलं आणि म्हणाला, आता जा, झोप थोडा वेळ, सकाळी लवकर उठायचं आहे. ईश्वरीला जायची इच्छा नव्हती, पण उद्याच्या विधींचे भान ठेवून ती उठली. गुड नाईट अर्णव, असं म्हणत ती खाली जायला वळली. अर्णव तिला दिसेनाशी होईपर्यंत पाहत राहिला. त्या गच्चीवर झालेल्या त्या गप्पांनी त्यांच्या नात्यातील ओढ अधिकच वाढवली होती. लग्नाच्या बेडीपेक्षाही प्रेमाच्या धाग्याने ते आता घट्ट बांधले गेले होते. अशा प्रकारे अर्णव आणि ईश्वरीची ती पहिली चोरटी भेट संपन्न झाली. उद्याची सत्यनारायणाची पूजा त्यांच्या आयुष्यात कोणता नवीन आनंद घेऊन येते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. वाड्याची आजची सकाळ खरोखरच भाग्याची ठरली होती. अर्णव आणि ईश्वरीच्या लग्नानंतरची पहिली सत्यनारायणाची पूजा संपन्न होणार होती. पहाटेपासून वाड्याच्या अंगणात सनईचे सूर ऐकू येत होते.
ईश्वरी आज लवकर उठून तयार झाली होती. तिने आज लग्नानंतरची पहिली पिवळी पैठणी साडी नेसली होती. त्या पिवळ्या रंगावर लाल रंगाचा काठ आणि पदरावरचे ते नाचणारे मोर ईश्वरीच्या सौंदर्याला एक वेगळी झळाळी देत होते. गळ्यामध्ये ठुशी, कोल्हापुरी साज, हातात हिरवा चुडा आणि कपाळावर अर्णवच्या नावाची चंद्रकोर. ईश्वरी आज खऱ्या अर्थाने घराची लक्ष्मी भासत होती. अर्णवनेही आज शुभ्र रेशमी कुर्ता आणि धोतर परिधान केलं होतं. खांद्यावर जरदारी उपरणं टाकून जेव्हा तो हॉलमध्ये आला तेव्हा सर्वांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या. अर्णव आणि ईश्वरी जेव्हा एकत्र पूजेला पाटावर बसले तेव्हा भटजीबुवांनीही त्यांचे कौतुक केले. काय छान जोडी आहे, जणू लक्ष्मीनारायणाचा साक्षात अवतरले आहेत, असे म्हणत त्यांनी पूजेला सुरुवात केली. पूजा मांडताना भटजींनी एक एक वस्तूचे महत्त्व सांगितले आणि ईश्वरीने मिळून आणि अर्णवने मिळून गणपती बाप्पाची पूजा केली, कलश स्थापना केली आणि मग मुख्य सत्यनारायण देवाच्या पूजेला सुरुवात झाली. भटजींनी सत्यनारायणाची कथा सांगायला सुरुवात केली. ईश्वरी अगदी लक्ष देऊन कथा सांगत होती, कथा ऐकत होती. कथेतील तो वाणिक आणि त्याची पत्नी कलावती यांची गोष्ट ऐकताना ईश्वरीला जाणवले की संसारात भक्ती आणि विश्वास किती महत्त्वाचा असतो. भटजींनी मध्येच गंमत केली. अर्णवराव, ही पूजा म्हणजे फक्त बसून राहणं नाही, तर संसाराच्या गाडीची 2 चाकं व्यवस्थित चालवण्याची ही शपथ आहे बरं का. आता सुनबाई घर सांभाळणार आणि तुम्ही फक्त हो म्हणायचं. हे ऐकून ईश्वरी गालातल्या गालात हसली आणि अर्णवनेही मिश्किलपणे मान डोलावली. पूजेचा सर्वात महत्त्वाचा क्षण आला, तो म्हणजे आरती. वाड्यामध्ये जमलेल्या सर्व पाहुण्यांनी मिळून मोठ्या उत्साहात देवाची आरती केली. टाळांच्या गजराने आणि जयदेव जयदेवच्या नादाने संपूर्ण वाडा दुमदुमून गेला होता. आरतीनंतर ईश्वरीने सर्वांना तीर्थप्रसाद दिला. अर्णवच्या आईने ईश्वरीची ओटी भरली आणि तिला सुवासिनीचा मान दिला. जेवणाच्या पंक्ती तर मोठ्या थाटात बसल्या होत्या. केळीच्या पानावर वाढलेला साजूक तुपातला शिरा, बटाट्याची रस्सा भाजी, मटर उसळ, खमंग पुऱ्या आणि त्यासोबत केशरयुक्त बासुंदी. जेवणाचा सुवास संपूर्ण वाड्यात दरवळत होता. अर्णव आणि ईश्वरीने स्वतः पंक्तीत फिरून सर्वांना आग्रह केला. ईश्वरीच्या या वागण्याने अर्णवचे सर्व नातेवाईक खूप खुश झाले होते. सून आली तर अशी, गुणी आणि घर सांभाळणारी, अशा शब्दांमध्ये तिचे कौतुक होत होते. पूजेनंतर सायंकाळी अर्णव आणि ईश्वरी थोडे थकले होते, पण त्यांच्या मनाला एक वेगळी शांतता लाभली होती. अर्णवने ईश्वरीचा हात धरला आणि म्हणाला, ईश्वरी, आजची ही पूजा आपल्या नव्या आयुष्याची खूप सुंदर सुरुवात आहे. तू या घरात आल्यापासून इथलं वातावरणच बदलून गेले. ईश्वरीने फक्त अर्णवच्या खांद्यावर डोकं ठेवलं. या पूजेने त्यांना केवळ देवासमोर नाही तर एकमेकांच्या मनासमोरही आणलं होतं. लग्नानंतरचे हे विधी त्यांना हळूहळू एकमेकांच्या जवळ आणत होते आणि एका सुंदर नात्याची वीण अधिकच घट्ट होत होती. सत्यनारायणाची पूजा आणि पाहुण्यांची लगबग संपल्यानंतर आता महाजनवाड्यावरची ती पहिली रात्र आली होती, ज्यासाठी अर्णवच्या मित्रांनी आणि नंदांनी जय्यत तयारी केली होती. अर्णव आणि ईश्वरीची खोली म्हणजे केवळ एक खोली नव्हती, तर ते आज एक स्वप्नवत महाल भासत होते. अर्णवच्या खोलीचे दरवाजे उघडताच समोरचे दृश्य पाहून कुणाचेही डोळे दिपले असते. अर्णवच्या मित्रांनी ही खोली सजवण्यासाठी चक्क बंगळुरूवरून खास थायलंड आर्किटेक्ट्स आणि पांढरे गुलाब मागवले होते. संपूर्ण खोलीमध्ये मोगऱ्याच्या कळ्यांच्या लांबच लांब माळा छतापासून खाली सोडल्या होत्या, ज्यातून एक अतिशय मंद आणि मादक सुगंध दरवळत होता. खोलीतले दिवे अतिशय मंद म्हणजे डिम ठेवले होते आणि कोपऱ्यात सुगंधी मेणबत्त्या लावल्या होत्या, ज्यांच्या जळणाऱ्या ज्योतीमुळे भिंतीवर एक वेगळीच सावली पडत होती. खोलीच्या मध्यभागी असलेला तो मोठा लाकडी पलंग आज फुलांच्या चादरीखाली दडून गेला होता. लाल गुलाबाच्या पाकळ्यांनी पलंगावर एक मोठे हृदय साकारले होते आणि त्याच्या आजूबाजूला मऊ पांढऱ्या मखमली उशा ठेवल्या होत्या. खिडकीतून येणारी थंड वाऱ्याची झुळूक त्या फुलांच्या माळांना स्पर्श करत होती, ज्यामुळे संपूर्ण खोलीमध्ये एक प्रकारची गुंज निर्माण होत होती. ईश्वरीची ती खास तयारी पाहूया. दुसरीकडे ईश्वरीला तयार करण्यासाठी अर्णवच्या बहिणींनी आणि मैत्रिणींनी एकच गर्दी केली होती. ईश्वरी आज खरोखरच एखाद्या स्वर्गीय अप्सरेसारखी नटली होती. तिने आज रात्रीसाठी एक अत्यंत नाजूक शॅम्पेन गोल्ड रंगाची सिल्कची साडी निवडली होती. साडीचा पोत इतका मऊ होता की तो अंगावर अगदी लोण्यासारखा बसला होता. ईश्वरीने आपल्या लांब केसांची एक मोकळी वेणी गुंफली होती आणि त्यामध्ये मोगऱ्याचा एक मोठा गजरा माळला होता. तिने कानात हिऱ्याचे लांब झुमके घातले होते, जे तिच्या हालचालीसोबत चमकत होते.
कपाळावरची छोटी लाल टिकली आणि डोळ्यांमधील ते काजळ, ईश्वरीचं सौंदर्य आज अर्णवची शुद्ध हरपायला पुरेसं होतं. तिने हातातील तो हिरवा चुडा सावरला, ज्याच्या पांगड्यांचा छनछन आवाज त्या शांत खोलीमध्ये उमटणार होता. तिच्या अंगातून निघणारा तो गुलाबाच्या अत्तराचा सुवास संपूर्ण खोलीमध्ये दरवळण्यासाठी ती आता सज्ज होती. आता आपण मित्रांची ती खोडकर सरप्राईज योजना पाहूया. पण लग्नाचे मित्र म्हणजे खुणांशिवाय राहतील तर ते मित्र कसले? अर्णवच्या कॉलेजच्या मित्रांनी आणि चुलत भावांनी एक गुपचूप प्लॅन आखला होता. जेव्हा अर्णव आणि ईश्वरी खोलीत येतील तेव्हा त्यांच्या आयुष्यातील पहिल्या रात्रीची गमतीशीर आठवण त्यांच्या लक्षात राहावी म्हणून त्यांनी पलंगावरच्या चादरीच्या खाली जिथे गुलाबाच्या पाकळ्या होत्या तिथे गुपचूप ड्राय होळी कलर्स आणि लाल गुलाबी रंगाची पावडर पसरवून ठेवली होती. त्यांनी अशी मांडणी केली होती की जसे हे दोघे पलंगावर बसतील तसे त्यांच्या वजनाने तो रंग बाहेर येईल आणि त्यांच्या पांढऱ्या शुभ्र चादरीवर आणि कपड्यांवर रंगाचे ठसे उमटतील. इतकेच नाही तर पलंगाच्या बाजूला असलेल्या टेबलावर त्यांनी साखरेचे पाणी आणि दुधाचा ग्लास ठेवताना तिथे काहीतरी छोटी फटाक्यांची सेटिंग करून ठेवली होती, जी दरवाजा उघडताच वाजणार होती. अर्णवचे मित्र बाहेरून खिडकीपाशी लपून हे सर्व पाहत होते आणि एकमेकांकडे बघून कुजबुजत होते. आज अर्णव सरांची खैर नाही. उद्या सकाळी जेव्हा ही दोघे बाहेर येतील तेव्हा यांच्या अंगावरचा रंगच सांगेल की रात्र किती रंगीत होती ते. आणि खोलीमध्ये आता पूर्णपणे तयारी झाली होती. फुलांचा सुवास, मंद प्रकाश, ईश्वरीचे ते थिरकणारे ओठ आणि अर्णवच्या मित्रांनी रचलेलं ते खोडकर जाळं. महाजनवाड्याची ही रात्र एका नवीन नात्याच्या सुरुवातीची आणि काही गोड खोड्यांची साक्ष देण्यासाठी सज्ज झाली होती. आता प्रतीक्षा होती ती फक्त अर्णवच्या त्या खोलीत येण्याची. अशा प्रकारे अर्णव आणि ईश्वरीच्या त्या पहिल्या रात्रीची भव्य आणि खोडकर तयारी पूर्ण झाली. आता आपण पुढच्या भागातच बघूया की अर्णव आणि ईश्वरी या सरप्राईजला कसे सामोरे जातात. उद्याच्या भागात काय होईल? तुमची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे ना? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि चॅनलची हाईप वाढवा. उद्या भेटूया आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये. चलो बाय. हर हर महादेव.